भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या मासळ इथं स्वातंत्र्यपूर्व काळापासून 150 वर्षांची ऐतिहासिक शंकरपटाची परंपरा कायम राखत 4 दिवसीय पटाचं आयोजन करण्यात आलं होतं। या पटामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यासह पट शौकीनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पटाचा आनंद लुटला। तसंच या पटामध्ये 120 बैल जोड्यांनी सहभाग घेतला होता। 120 बैल जोड्यांचा एक पाड याप्रमाणे 60 पाडी पटाच्या दानीवर सोडण्यात आल्या। 60 पाड्यांमधून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1,11,111 रुपये डॉक्टर विकास पटले यांचा गॅस हंडा ग्रुप किसन कन्हैया या जोडीनं पटकावला। एकूण 1 ते 60 जोड्यांना बक्षीस देण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। मासळ येथील 4 दिवसीय इंग्रजकालीन या ऐतिहासिक पट या ठिकाणी आयोजन केला होता आणि या 4 दिवसीय चाललेल्या पटामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जे इंजिनियर विकास पटले यांचे वडील आहेत त्यांच्या किसन कन्हैया या जोडीने पटकावला आहे। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की तुमच्याकडे किती जोड्या आहेत आणि आतापर्यंत कुठल्या कुठल्या पटामध्ये तुम्ही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले? माझ्याकडे 4 जोडी आहेत। मी नुकतेच 18 तारखेला पंजाबवरून बैल बोलावलं होतं। पहिला पट माझा मासलमेटा गावी, दुसरा पट पिंपळगाव 2 नंबर आणि तिथं 2 नंबरला कटली जोडी रोय पटेल नांदी त्यांच्यासोबत ना। आता हा तिसरा पट मासळचा, इथं पहिला नंबर विजेता झाली आपल्या जिल्हा चॅम्पियन नागपूर कटरेजी यांच्यासोबत त्यांच्या सहचारिणी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। तुम्ही आपल्या बैलांना कशा प्रकारे निगा राखता? तुम्ही आपल्या बैलांची? आम्ही आपल्या बैलांना सगळं चारतो, खारक, बदाम आणि चवनप्राश, दूध आणि कणिक चारतो। चांगली मालिश होते। माझ्याकडे 4 माणसं आहेत, ते मालिश करतात, पाणी गरम पाण्यानं आंघोळ करतात, त्यांची गरम पाण्यानं सेकतात त्यांना, बस एवढं। या गावचे सरपंच आहेत प्रणयजी लांजेवार। आपण या मासळीच्या ऐतिहासिक शंकरपटाविषयी त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या। काय सांगाल सरपंच साहेब, हा या ठिकाणी मासळच्या किती दिवसापासून पट आपण आयोजित करता आणि आपण काय शेतकऱ्यांना संदेश द्या? आम्ही शंकरपटाचं नियोजनाचं 1-2 महिन्यापासून सुरुवात होते। सर्व पटाची दान बनवणे आणि सर्व व्यवस्था करणे आणि प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचवणे की आमच्या गावची पट या तारखेपासून सुरुवात होणार आहे। या पद्धतीने आम्ही नियोजन करतो पटाचं। या गावचे सामाजिक कार्यकर्ते आदित्यजी नकाते आहेत, आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। तुम्ही हरलेल्या लोकांना काय संदेश द्या? आम्ही या शंकरपट समिती मार्फत हारलेल्या जोड्यांना संदेश देतो की हा एक खेळ आहे, याच्यामध्ये कुणाची हारजीत होत नसतं। हे पट आहे, यामध्ये हारजीत तर होईलच, याचा कोणीही दुःख मानू नये। आणि यावर्षी जसे आम्हाला तुम्ही सर्व जोड्या मालकांनी सहकार्य केले, असेच पुढील वर्षी सुद्धा आपण सहकार्य करावे, एवढे बोलतो। निश्चितच या ठिकाणी ज्यांच्या जोड्या हरल्या त्यांनी खचून न जाता आपण पुढच्या वर्षी ताकदीनं आपल्या बैलांची म्हणजे देखरेख करून पुढच्या वर्षी सुद्धा या पटात यावं असं आयोजकाच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय। मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा मासळ।